आहे. बस हेच सांगणार आहे की अन्याय नका होऊ देऊ कोणावर. कारण कोणावर अन्याय जर झाला आणि त्याला न्याय नाही मिळाला की मग समोरचं मन बोलत नाही, मुख बोलत नाही, तो तोंडाने बोलत नाही, पण त्याचा आत्मा बोलून जातो आणि मग जन्म होतो श्रापाचा. आणि कोणावर जर अन्याय झाला आणि त्याला न्याय मिळाला नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये जर श्रापाने जन्म घेतला तर श्राप सूड घ्यायला फक्त जन्म घेतो. आणि सूड ज्याने अन्याय केला आहे फक्त त्याचा सूड नाही घेत, त्याचा तर घेतोच, पण पिढीनपिढी तो सूड घेतो, त्याच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होतात. म्हणून श्रापाचा जन्म होईपर्यंत कोणावर अन्याय नका होऊ देऊ. थोडंसं घाबरा, कारण हे सत्य आहे. श्रापाने जर जन्म घेतला तर श्राप सोडत नाही आणि कितीतरी पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त होतात. कौरव आणि पांडवांची पण आपण गोष्ट ऐकली. अन्याय झाला होता पांडवांबरोबर. कौरव किती होते? 100. पांडव किती होते? 5. पण कौरव जे होते त्यांच्या पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त झाल्या, कारण श्रापाने तोपर्यंत जन्म घेतला होता. घाबरा. कोणाला दुखवण्यात, कोणावर अन्याय होण्यामध्ये खरंच घाबरा.